तुमच्या घरामध्ये जागोजागी मिरर्स लावलेले आहेत का? आणि तुम्हाला मिरर्स खूप आवडतात. प्रत्येक ठिकाणी इंटिरियरमध्ये तुम्ही मिरर्सचा कसा ना कसा वापर करायचाच म्हणून मागे लागलात का? ही व्हिडिओ पूर्ण बघा. वास्तूमध्ये मिरर्सचं कसं महत्त्व आहे आणि काय करायला पाहिजे काय नाही सायंटिफिकली बघूया. नमस्कार, मी सायली राठी, आर्किटेक्ट आणि वास्तू एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय आरशाबद्दल आणि ड्रेसिंग टेबलचा अविभाज्य भाग आहे आरसा. कारण त्याशिवाय ड्रेसिंग किंवा तयार होणे हा प्रकार पूर्णच होऊ शकत नाही. तर जेव्हा मी आरशाबद्दल बोलते आहे तेव्हा ड्रेसिंग टेबलला सुद्धा सेम नियम अप्लाय होणार. आणि हे जे नियम आहेत ना, हे फक्त मी सांगते म्हणून पाळा किंवा हे कुठे ठेवायचं ते कुठे ठेवायचं असं कोणीतरी तुम्हाला सांगितलं आहे म्हणून पाळा असं नाही. आज आपण लॉजिकली समजून घेऊया की आरसा घरात ठेवण्याचे काय नियम आहेत आणि ते कसे अप्लाय करू शकतो लॉजिकली आणि प्रॅक्टिकली. तर सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेऊया की आरसा हा एलिमेंट कोणता आहे. एलिमेंट म्हणजे जसं आपण 5 एलिमेंटची थिअरी म्हणतो किंवा पंचमहाभूत म्हणतो, त्यामध्ये आरसा हा कुठल्या एलिमेंटमध्ये बसतो हे समजून घेऊया. तर 5 तत्व आहेत: जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व. आता या 5मधून आरसा किंवा मिरर हा जो भाग आहे तो आहे वॉटर एलिमेंट म्हणजेच जलतत्व. आता हा जलतत्व जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पारदर्शक किंवा जे रिफ्लेक्टिव्ह एलिमेंट आहे ते सगळ्यात जास्त हायलाईट होतं. आता जलतत्व हा जेव्हा आपण प्लॅनमध्ये किंवा एखाद्या घरामध्ये डिफाईन करायला जातो तेव्हा तो असतो उत्तर दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला. तर अशा वेळेला तिकडे जास्तीत जास्त मिररची प्लेसमेंट असणं हे जास्त चांगलं मानलं जातं. आणि त्याच्या अपोजिट म्हणजे साऊथ किंवा दक्षिण दिशेला, साऊथ वेस्टला मिरर्स नकोत. आता आरसा कुठे कुठे नसावा, तर आरसा बेडच्या समोर म्हणजे जिथे आपली झोपायची जागा आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आरसा नको. आता याचं वास्तूमध्ये काही रिझन आहे का? तर नाही. आर्किटेक्चरली किंवा सायकोलॉजिकली जर आपण बघितलं तर जेव्हा आपण अचानक झोपेमधून उठलो किंवा कधी आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपण समोरच पाहिलं तर एखाद्या वेळेस घाबरण्याची शक्यता असते किंवा भीती वाटण्याची शक्यता असते. तर अशामुळे आपण मान्यता अशी निर्माण झाली आहे की बेडसमोर किंवा जिथे झोपायची जागा आहे त्याच्यासमोर आपण आरसा ठेवू नये. याचा वास्तूशी संबंध नाही, पण सायकोलॉजिकली ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून बेडसमोर आरसा नकोच. मेन डोअर किंवा मुख्य दरवाजासमोर सुद्धा आरसा किंवा खूप मोठा मिरर नको. तर का नको? तर एनर्जी फ्लो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच की जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जीज किंवा चांगले व्हायब्रेशन्स तुमच्या घरामध्ये येतात तेव्हा आरशाचं जे रिफ्लेक्टिव्ह सरफेस आहे त्या रिफ्लेक्शन्समुळे ते पॉझिटिव्ह वाईब्स परत बाहेर निघून जाण्याची किंवा कमी होण्याची शक्यता वाढते. आणि दुसरं कारण म्हणजे अगेन सायकोलॉजिकल, की जेव्हा आपण बाहेरून आत येतो किंवा आतून बाहेर येतो तेव्हा सारखं कोणीतरी आपल्यावरती पाळत ठेवल्यासारखं त्या मिररमध्ये एक रिफ्लेक्शन आपल्याला दिसत असतं. तर ते आपल्याला सायकोलॉजिकली इम्पॅक्ट करेल, म्हणून मिरर मुख्य दरवाजासमोर नको. आरसा कसा असावा? तर आरशाचा आकार महत्त्वाचा आहे, आरशाची साईज महत्त्वाची आहे. आणि आरसा कसा असावा याच्यामध्ये तो तुटलेला, गंजलेला, फुटलेला अजिबात चालणार नाही, हे महत्त्वाचं झालं. तर साईज कशी असावी? तर जसं मी म्हणलं की झोन वाईज साईज डिसाईड होते की समजा जर वॉटर एलिमेंटच्या जागेमध्ये ते येणार असेल तर मोठा मिरर लावा, छान रिझल्ट्स मिळतील. जर साऊथ वेस्टमध्ये किंवा अर्थ एलिमेंटमध्ये आरसा येणार असेल तर तो अगदी छोटासा आणि गरजेपुरताच लावा, अशा प्रकारे ठरवता येईल. वॉटर एलिमेंटमध्ये वेवी आकाराचा आरसा असावा, एअर एलिमेंटमध्ये रेक्टँग्युलर आरसा असावा, फायर एलिमेंटमध्ये ट्रँग्युलर आरसा असावा, अर्थ एलिमेंटमध्ये स्क्वेअर आरसा असावा आणि आकाश तत्व म्हणजे स्पेस एलिमेंटमध्ये सर्क्युलर आरसा असावा. आता एवढंच शक्य प्रत्येक वेळेस नसतं, त्यामुळे स्टँडर्ड आरसा वापरला तरी चालेल. आरशामध्ये लाइटिंग कशी असायला पाहिजे किंवा प्रकाश रचना कशी असायला पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि वास्तूमध्ये आरशासमोर जे लाईट्स आहेत त्याचंही इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. कारण की जेव्हा आपण जलतत्वात आरसा विलीन आहे असं म्हणतो तेव्हा स्पॉटलाईट किंवा व्हाईट लाईट्स हे सगळ्यात जास्त वापरले जातात.
त्याशिवाय बऱ्याच वेळेस मेकअपसाठी म्हणा किंवा जेव्हा आपण ग्रीन रूम म्हणतो तर तिथे येलो लाईट्स वापरल्या जातात, तर त्या ठीक आहेत, पण मोस्टली घरांमध्ये डिफ्यूज लाईटिंग वापरली जाऊ शकते आणि तीच प्रिफरही केली गेली पाहिजे. या होत्या आरशाबद्दल आणि ड्रेसिंग टेबलबद्दल वास्तू निगडीत काही टिप्स. तुमच्या घरात यापैकी कोणत्या टिप्स फॉलो केलेल्या आहेत आणि कोणत्या टिप्स तुम्हाला अजून इम्पॉर्टंट वाटत आहेत आणि तुम्हाला करायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. मला त्या बघायला आणि त्याबद्दल परत बोलायला खूप खूप आवडेल. जर तुम्हाला पर्सनली माझ्याकडनं कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कन्सल्टेशन लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि अंधश्रद्धेने नाही, लॉजिकने वास्तूला फॉलो करत राहा. पुन्हा भेटूया फॉर एनरिचिंग लाईव्स विथ वास्तू.